नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अयोध्या दर्शन. तर आता आम्ही निघालो आहे अयोध्येवरून काशीला. तर दुपारी 2 वाजता निघलो होतो आम्ही, तर संध्याकाळी 7 वाजता जवळपास पोचलो होतो आम्ही काशी नगरीमध्ये. तर काशी नगरीचं असं खूप महत्त्व आहे आपल्या पुराणांमध्ये आणि सगळीकडेच आपल्याला काशीबद्दल खूप ऐकायला मिळतं. तर मलाही खूप उत्सुकता होती. तर माझ्या आईवडिलांनी मला नेलं होतं काशीला. तर संध्याकाळ झाली होती जवळपास पोचण्यासाठी. तर पोचलो आहे आम्ही श्री काशी क्षेत्र इथे. तर सगळीकडेच छान सोय वगैरे झालेली आहे आता. तर आम्हाला इथे उतरवलं होतं या हॉलमध्ये. तर इथे रूम वगैरे दिले होत्या 5-5, 6-6 जण मिळून. आम्ही आराम वगैरे केला थोडा वेळ. तोपर्यंत त्यांचा स्वयंपाक वगैरे झालेला होता लगेच. तर वरच्या फ्लोअरला आम्ही रूम वगैरे होत्या आणि खाली जेवणाची सोय होती. तरी ते माझी आई आणि अजून बरेचसे जणी मदत वगैरे करत आहे. सकाळच्यासाठी भाजी वगैरे खोडून ठेवत आहे. काही जण चपात्या लाटून देत आहे, कारण मदत केली की लवकर होतं. तर इथे एका बाजूला लगेच जेवणाचे पट्ट्या पण अंथरायचं चालू आहे. आम्ही पोचलो 7:15 तर 9:30पर्यंत 100 लोकांचा इथे स्वयंपाक यांनी तयार केलेला होता. मसाल्याची फ्लावर बटाट्याची भाजी होती, चपात्या आणि भात. तर रात्री झोपलो आणि सकाळी उठलो तर नाश्त्याला होता भजे आणि जिलेबी. तर इथे हे संदीप भाऊ आहे, ते जे नामदेव बाबा आहे त्यांचा मुलगा आहे. त्यांनी ते दोघांनी मिळून सगळ्यांची म्हणजे मदत वगैरे केली. सगळ्यांना काय पाहिजे काय नको सगळ्यांचं बघत होते. तर इथे मी सकाळी आलो मग आम्ही. तर चपात्या वगैरे चालू होत्या बनवायच्या, कारण सगळ्यांनाच दर्शनाला वगैरे जायचं होतं. त्यामुळे एका बाजूला भजे वगैरे करायचे चालू होते आणि जिलेबी होती नाश्त्याला, भजे आणि जिलेबी. तर सगळ्यांना लाईन इथे यायचं सांगितलं होतं. तर छान असे होते भजे पण गरम गरम आणि जिलेबी पण खूपच छान होती. तर नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण खूप छान असं सगळंच पदार्थ असायचे. तर मी खाल्ले गरम गरम भजे आणि जिलेबी. तर छान लागत होती. सकाळी सकाळी तयारी वगैरे करून आम्ही डायरेक्ट खाली आलो, कारण त्यांनी सांगितलं होतं नाश्ता झाला की लगेच निघायचं आहे. तर खूप साऱ्या गल्लीबोळांमधून आम्हाला इथे आणलं होतं काशीच्या या घाटावर. तर जे लोक असतात आपले जे मुख्य सांगणारे वगैरे, एक माणूस पकडला जातो तिथला. तो सगळं सांगतो माहिती वगैरे आणि आपल्याला नेतो. मग इथे आम्ही बसलो आहे घाटावर सगळेजण, कारण बाकीचे अरेंजमेंट होईपर्यंत त्यांनी सांगितलं होतं कोणीच इथून हलू नका म्हणून. गंगा घाट होता हा. तर संध्याकाळी गंगा आरती वगैरे होते छान सगळीकडे. तर इथे सगळ्यात पहिले आम्हाला तर्पण वगैरे श्राद्ध वगैरे करायचं होतं, म्हणून मग सगळ्यांची घाई चालू होती. आणि इथे पुरुष मंडळी विचारत होते कसे किती पैसे वगैरे घेणार बा ब्राह्मणांना. तर इथे ठरलेलेच असतात त्यांचे पैसे वगैरे. एवढे ग्रुपचे ग्रुप येतात आणि श्राद्ध वगैरे घालतात. त्यामुळे वेटिंगवर बसलेले होते सगळे. ज्याला पाहिजे तो घालू शकत होतो. तर त्यानंतर मग इथे नदीत कोणी आंघोळी वगैरे केल्या, कोणाला पूजा करायची तर पूजा वगैरे केली. तर सकाळच होते, काही जास्त लेट नव्हतं झालं. आम्हाला जवळपास 8-8:30पर्यंत आम्ही पोचून गेलो होतो इथे गंगा घाटावर. तर इथे हा नितीने त्याने माझे बरेचसे व्हिडिओ बनवले होते. माझ्या मावशीचा मुलगा आहे. तर बघू शकतो गंगा आरतीसाठी इथे दिवे वगैरे मोठे मोठे ठेवलेले. तर मला इथे व्हिडिओ बनवायला कोणी भेटत नव्हतं. मी कोणाला तरी सांगायची अरे माझ्या व्हिडिओ ना मलाही दिसायचं व्हिडिओमध्ये म्हणून. तर इथे गंगा मातेची पूजा करून घेतली होती. हे आमचे ईश्वर भाऊ आशावहिनी त्यांनी दिवे वगैरे लावून घेतले. त्यानंतर मग आंघोळ ज्याला करायची त्याने केली होती. मी तर घरूनच केली होती, कारण रूमवरूनच केली होती. सगळीकडेच तेच पाणी. आई दादांनी दिवे लावले. नंतर मग मी इथे दिवा वगैरे लावला, गंगा मातेला नमस्कार करून घेतला आणि नंतर मग थोडेसे हात वगैरे धुतले आणि अंगावर पाणी शिंपडून घेतलं. कारण असो आपल्याला माहिती आहे की आहे गंगा. इथे जे रूमवर पाणी होतं ते गंगेचंच असेल पाणी. त्यामुळे आम्ही तिथेच आंघोळी वगैरे केल्यानंतर मी हात वगैरे धुवून घेतले आणि अंगावर थोडं पाणी शिंपडून घेतलं होतं. फुलाची पाकळी असं. इथे आम्ही वेटिंगमध्ये बसलेलो आहे. आशावहिनी, आई, मी. नंतर आत्या आली होती इथे बसायला आमच्याजवळ, कारण इथे हे जे नंदी महाराज आहे तिथे महादेवांचं पिंड आहे. तिथे सगळेजण पूजा वगैरे करत होते, कारण प्रत्येक घाटावर पिंड ठेवलेली आहे ज्याच्या त्याच्या नावाची, ज्यांनी घाट निर्माण केले त्यांनी. तर इथे चालू आहे आता डिस्कशन, कारण श्राद्ध घालायचे होते, कोणाला घालायचे काय वगैरे, किती पैसे घ्यायचे. तर बस सामान वगैरे त्यांनी दिलेलं होतं, फक्त आपल्याला इथे बसून श्राद्ध घालायचं होतं, ते सांगतील तसे. तर सगळं छान अशा पद्धतीने श्राद्ध वगैरे घातलं. तर आम्हाला जवळपास इथून 11:30ला आम्ही निघलो होतो मग दर्शनासाठी ते नावेमधून.
सगळ्यांना सेफ्टी जॅकेट वगैरे दिले त्यांनी. नंतर सामान वगैरे तर आम्ही काही जास्त आणलेलं नव्हतं, त्यामुळे इथे जे बेसिक सामान आहे आपला तोच घेतला होता. सगळ्यांनी स्वेटर वगैरे सगळे काढून ठेवत होते आता, कारण ऊन तापायला लागलो होतो. तर आम्ही गेलो ते 11:30 गेलो असेल आम्ही नावेमध्ये बसून. तर त्यानंतर मग आम्हाला भरपूर वेळ झाला होता यायला. जवळपास 3 वाजले होते रिटर्न यायला. लाईन होती, गर्दी होती खूप. इथून नावेमधून गेलो, मग नंतर थोडा वेळ त्यांनी सगळे घाट वगैरे दाखवले, सगळ्या घाटांची माहिती वगैरे सांगितली इथे. तर खूप सारे घाट आहे त्यामध्ये. मुख्य घाट आहे जो मणिकर्णिका घाट, गंगा घाट, ब्रह्मा घाट आणि हरिश्चंद्र घाट हे मुख्य घाट आहे. तर तसे जे आले त्यांनी सगळ्यांनी इथे घाट वगैरे बांधले, कोणी धर्मशाळा काढल्या, कोणी काय काढल्या. पण जे आपल्या राणी अहिल्याबाई होळकर आहे त्यांचं खूप मोठं योगदान आहे ह्या धार्मिक बाबतीमध्ये. कारण जिथे गेले तिथे त्यांनी खूप सारे असे मंदिरं एकदम आताही ते मंदिरं सुव्यवस्थित आहे, म्हणजे सुपरिस्थितीमध्ये आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये. नाहीतर मग आताचे बांधकाम जे असतं 10-20 वर्षामध्ये खराब होऊन जातं. पण त्यांनी जे बांधलेलं आहे 100-150 वर्षाच्या पूर्वीचा काळ होता, तो जास्त असेल तरी खूप छान होतं. तर आता आम्ही इथून नावेतून उतरलो आहे दर्शनासाठी जाण्यासाठी. तर घाई तर सगळीकडेच असते आपल्याला, त्यामुळेच ते दादा सांगत होते अरे हळू उतरा म्हणून. तरी पण उतरत होते. मग इथून थोडंसं चालत गेलो परत दुसऱ्या घाटावरून. मला बघायचा होता मणिकर्णिका घाट, कारण तिथे असं सांगितलं आहे की मरावं तर काशीलाच म्हणून. तर त्यामुळे इथे हा मणिकर्णिका घाट आहे. तर तोही छान असा बांधलेला आहे. इथे जे मंदिर आहे ते थोडंसं तिरकं झालेलं आहे, पण तरी पण त्याचं जे नक्षीकाम वगैरे आहे ते अजूनही सुस्थितीमध्ये आहे. इथे हा कुंड आहे छोटासा बाजूला. तर दिसला तर काशी विश्वनाथ मंदिर दर्शन. तर इथे ब्रह्मा घाट आहे. तर इथून आम्ही निघालो आहे आता मंदिरात दर्शनाला. लाईन लावली होती, तर 2 तास लागले होते, जवळपास 2-2.5 तास लाईनीमध्ये आम्हाला. तर इथे झालं काशी विश्वनाथाचं दर्शन. तर खूप छान वाटलं होतं. यायचं तर एकदा काशी करायची असं म्हणतात आयुष्यात. जर मग त्यानंतर मग दर्शन झाल्यावर वगैरे बाहेर आलो आम्ही. त्यानंतर हे व्हिडिओ बनवले होते बाहेरून, मोबाईल वगैरे नेऊन. आतमध्ये अलाउड नव्हता. मग नंतर आल्यावर हे थोडंसं घेतलं होतं बाजूचं. तर इथे भारतमातेची मूर्ती आहे. तर काशीला खूप सारे असे छोटे मोठे मंदिरं आहे. सगळ्यांचं मंदिरांचं महत्त्व आहे. कालभैरव मंदिराचं महत्त्व आहे. आणि कालभैरव मंदिरातही आम्ही गेलो तर खूप सारी अशी गर्दी होती. शेवटी आम्ही नाईलाजाने परत येत होतो, पण देवालाच माहिती आम्ही कुठून तरी घुसलो आतमधून आणि आम्हाला दर्शन झालं. तर आता आम्ही निघालो आहे परत नावेमध्ये जाण्यासाठी. तर इथून निघालो आम्ही मंदिरातून. तर इथे दत्तचरण पादुका हे मंदिर होतं, श्री दत्तांचं चरणपादुका. आणि त्यानंतर आम्ही परत होडीमध्ये बसलो. सगळ्यांनी सेफ्टी जॅकेट वगैरे घातले परत. आणि नंतर पुन्हा तो आम्हाला घाटांची माहिती वगैरे सांगत होता होडीवाला. तर बघू शकतो आपण गंगेचं पात्र किती विस्तीर्ण आहे आणि एकदम स्वच्छ असं पाणी. म्हणतात की गंगेचं पाणी शुद्ध आहे, कधीच घाण होत नाही, कधीच त्याच्यात किडे वगैरे पडत नाही. तर ही गोष्ट खरी आहे, कारण इथे काशीला 24 तास चिता जळत असतात. स्मशान तर म्हणता नाही येणार, पण गंगाकाठी मुक्ती मिळण्यासाठी लोक इथे चिता जाळत असतात आणि कुठूनही येतात जाळण्यासाठी. आणि ज्याला काशीत मरण आलं तो खूप भाग्यवान असं म्हणतात. पण जेव्हा हे प्रेत पाण्यातच सोडून देतात, पण कुठेही पाण्याला घाण नाही, कुठेही वास नाही, इतकं स्वच्छ गंगेचं पाणी असतं. म्हणून म्हणतात गंगा ही पवित्र आणि शुद्ध आहे म्हणून. तर तो अनुभव इथे आला. त्यानंतर उतरले परत होडीतून आणि मग आम्ही ग्रुप फोटो वगैरे काढले. हे ग्रुप फोटो काढले आणि त्यानंतर मग आम्ही रूमवर गेलो. तर रूम लगेचच जेवणाची सोय वगैरे केलेली होती बाबांनी. बाबांचा वाढदिवस होता आज म्हणून इथे थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवले मी. नंतर मग आम्ही 4 वाजता गेलो रूमवर यानंतर. तर तिथे जेवणाची वगैरे तयारी लगेचच चालू होती. तर इथे आम्ही त्यांना वटाणे वगैरे फोडू लागले होते थोडेसे, कारण जिथे गेले तिथे ते भाजीपाला वगैरे आणत होते आणि खूप छान स्वयंपाक बनवत होते. आमच्या ताई, आई आणि एक त्या मावशी, काही मी, आत्या होती माझी, आम्ही सगळ्यांनी वटाणे वगैरे फोडून दिले. लगेच 5-5:30ला जेवणाला होतं. मटर पनीरची भाजी, चपाती, गुलाबजाम बाबा वाढत होते. बाबांचा आज वाढदिवस होता.
तर जेवायला बसलो आणि छान असं जेवण होतं. कसा वाटला व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ.